तुम्हाला कळतंय का बँकिंग वगैरे वाल्यांना किती सावध राहायला लागत असेल. आता HDFC बँक घ्या, SBI बँक घ्या, त्यांना सिक्युरिटी आपण एंड युजर म्हणजे आपण त्या बँकचा युजर आहोत, आपण काही किडे नाही करत रे, पण असे बाहेरच्या देशातले कितीतरी हॅकर्स असतील ते बँकचे सर्व्हर डाऊन करायचा ट्राय करत असू शकतात, बँकमधनं ट्रान्झॅक्शन कसे करता येऊ शकतात फ्रॉड वेने त्याच्यासाठी ट्राय करत असेल. ह्या सगळ्या ज्या मशीन असतात ना, मग ते सर्व्हर असो काही असो, तिथे ऑपरेटिंग सिस्टीम असतात. मग प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमची खासियत असते कुठल्या गोष्टीसाठी काय वापरायचं. आता आपण विंडोज वापरतो, लिनक्स वापरतो, मॅक वापरतो, तर ह्याच्यामध्ये ना ॲपल आहे ना इतर डिव्हाइस कनेक्ट करू देत नाही. तुम्ही नोटीस केलेलं असेल आधी तर आहे ना त्याच्यामध्ये ब्लूटूथ पण कनेक्ट नाही व्हायचं दुसऱ्या ह्याचं. आत्ता त्यांनी अलाव तरी केलंय. मग त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का, कुठलीही सिक्युरिटीचा थ्रेट कधी येतो, क्रिएट कधी होतो, जेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अलाव करतात. आणि मी हे तुम्हाला का सांगतो हे पण सांगतो नाही का. लिनक्स जेव्हा सुरुवातीला आलं ना, ते डायरेक्टली दावा करायचे की आमच्या ह्याच्यामध्ये अजिबात व्हायरस येत नाही लिनक्स. पण जसं जसं त्यांनी लिनक्सला थोडं UI फ्रेंडली बनवायला गेले, म्हणजे युजर वाढावा यासाठी, तसं लिनक्स म्हणजे लिनक्सचे जे डेस्ट्रो आहेत ना त्याच्यामध्ये पण थोड्याफार OS मध्ये व्हायरसेसचं प्रमाण यायला लागलं. पण ते विंडोजच्या मानाने फारच कमी, फार कमी. म्हणजे विंडोजवरती धडाधड व्हायरस येतं. तुम्ही नोटीस करा कुठल्या कुठल्या साईटला गेलं, कुठे गेलं की तिथनं व्हायरस आपण फेच करू शकतो, घेऊ शकतो किंवा येऊ शकतो ऑटोमॅटिकली. हे मॅकच्या बाबतीत होत नाही. मॅक ना सिक्युअर साईट नसतील ना तर तुम्हाला रेस्ट्रिक्ट करतं. मॅक OS ज्यांच्याकडे आहे, मॅकबुक आहे, तुम्ही बघा ना ज्या सिक्युअर साईट नाही ना तर ते तुम्हाला पुढे जाऊच देत नाही. तुम्ही किती पण करा, त्या गोष्टी क्लिक करा तरी ते म्हणतं की नाही नाही अलाउ नाही करत आहे ही गोष्ट.